हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवणार आहोत फळांपासून मस्त असा मिल्कशेक। तसा हे जी रेसिपी आहे ही मी मोस्टली उन्हाळ्यात बनवते आणि पावसाळ्यात हिवाळ्यातही बनवते। बट हे जे मी बनवलेलं होतं हे उन्हाळ्यात बनवलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत। व्हिडिओ थोडासा उशिरा टाकला जातो आहे म्हणून। तर इथे सगळ्यात पहिले मी चिक्कू घेतलेत। चिक्कू आपण छान पिकलेले चिक्कू छान लागतात मस्त, आणि ते खाल्ले पण पाहिजे। तर त्याला व्यवस्थित सोलून घ्यायची, बिया काढून घ्यायच्या। त्याच्या सगळ्यात आधी आपल्याला धुवून घ्यायचे आणि मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये असेल किंवा मग हँड ब्लेंडरवर असेल कशातही तुम्ही ते टाकू शकतात। छान जो आतमधला गर असतो तो, आणि कशी कन्सिस्टन्सी हवी आहे, थोडीशी घट्ट की पातळ, त्याप्रमाणे त्याच्यात दूध टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे। आणि ऑलरेडी जो चिक्कू असतो तो खूप गोड असतो, कारण की पिकलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना असं स्पेशल वेगळं स्वीटनर टाकायची गरज नाही पडत। तर ॲज इट इज ते आपण खाऊ शकतो आणि खूप छान लागतं। एवढं एक जरी ग्लास पिलं ना तर मुलांना ब्रेकफास्ट असेल किंवा 4 वाजेचं म्हणा, मस्तपैकी त्यांचं काम होऊन जातं आणि ते जास्त पटकन मागत पण नाही। त्यामुळे हे छान फळं पण खाल्ले जातात, दूधही पिलं जातं, त्याचबरोबर त्यांना भूक लागत नाही, जे खूपच हेल्दी आहे। दुसरं म्हणजे नेहमीच आपल्याकडे मिळणारं एक फ्रूट आहे जे आहे ॲपल आणि बनाना। नेहमीच कुठल्याही सीझनमध्ये आणि सगळ्या भागांमध्ये मिळतं मेन म्हणजे। तर हे सुद्धा पिकलेलं केळं घ्यायचं आहे, कच्चं नाही घ्यायचं, पिकलेलं घ्यायचं आहे। याआधी ना मी ते इलायची केळी असायची छोटी छोटी बारीक, तेव्हा ती वापरायची, बट आता मी हेही वापरते। आणि ही केळी जास्त गोड असते इलायची केळीपेक्षा, म्हणजे त्या छोट्या केळीपेक्षा, त्याच्यामुळे याच्यातही मला काही वेगळं असं साखर टाकायची गरज नाही पडत। थंड दूधच वापरायचं आहे कुठलंही मिल्कशेक यूज करताना। थंड, कोमटही नाही वापरायचं, थंड वापरायचं। अगदीच लहान बाळ असेल तर थोडंसं कोमट, जे आपला हात म्हणजे सहन करू शकतं अशा पद्धतीने। आणि हेही आपण मिक्सरमध्ये किंवा मग ब्लेंडरमध्ये छानपैकी त्याची ग्राइंड करून घ्यायचं आहे। आणि ऑफकोर्स गर असतो ना, त्यामुळे ते पटकन छानपैकी असं लिक्विड फॉर्ममध्ये होतं। खूप त्याला कडकपणा नाही आहे, त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही ग्राइंड व्हायला। हेही सेम पद्धतीने एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं। वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या तुम्ही अशा प्रकारे मिल्कशेक देऊ शकतात। आता तर स्कूल सुरू झाली आहे, त्याच्यामुळे स्कूलमधून घरी आल्यावर पुन्हा मुलं भाजीपोळीच पाहिजे, तर मग त्यांना कंटाळा येतो, मग ते अवॉइड करतात। अशा वेळेस मग आपण हे देऊ शकतो। ही तिसरी गोष्ट जी आहे ते आहे आंबे। जसं मी तुम्हाला सांगितलं की हे उन्हाळ्यातलं होतं। आत्ता बिलकुल पण आंबे वापरू नका, कारण की ऑफकोर्स सगळीकडे पाऊस पडला आहे आणि याच्यामध्ये आता अळ्या तयार होतात। तर हे 100% अवॉइड करायचं। बट जसं मी सांगितलं की हे उन्हाळ्यातला होता, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे वापरू शकता। याचाही अशाच पद्धतीने कापून घ्यायचा, चेक करायचा, कारण की डायरेक्ट रस नाही काढायचा, चेक करायचं की त्याच्यात अळी वगैरे तर नाही आहे किंवा काळं तर नाही आहे। सेम पद्धतीने याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं। आणि हे बघा, मी करत होती तर तो पण मध्ये मध्ये आला की मला पण करायचं आहे म्हणून, आणि आता तो हँड ब्लेंडरमध्ये व्यवस्थित करतो आहे। हेही आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊ। आणि सगळ्यांनाच मँगो मिल्कशेक खूप आवडतो। तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।